आता मला असं विचारायचं आहे की समजा आपल्या घरामध्ये अशा कुठल्या गोष्टी असतात की ज्या पैशांना निगेटिव्हली इम्पॅक्ट करतात, की ज्या गोष्टी जर आपण घरात यूज करत असलो तर त्याने आपला पैसा हा आपल्यापासून लांब जातो किंवा लक्ष्मी माता नाराज होते, जे काही आपण म्हणू शकतो. हो. हा. तर सगळ्यात पहिली गोष्ट सांगेन तर मी तुला एक जादू सांगेन आता. हम्म. तर वास्तूमध्ये तू जेव्हा काही गोष्टी भरपूर वर्षासाठी ठेवतो ज्या तू वापरत नाही, तर आता आपण एक भंगार म्हणू शकतो किंवा आपण एक अडचण म्हणू शकतो, अडगळ. हा. आपण एक घेऊ, एक जसे मी तुला आता म्हणालो की मी एक वास्तूची एक जादू सांगतो, ती रिझल्ट तुम्हाला 1 महिन्यात देणार. घरातली सगळी अडगळ काढायची आहे, क्लटर फ्री करायची आहे. कारण जी गोष्ट 2-3 महिन्यापासून पेक्षा जास्त पडलेली काही यूज होत नाहीये, तर त्या सगळ्या गोष्टी काढायच्यात. सगळ्या फॉर एक्झाम्पल सगळ्या म्हणजे कुठल्या, आता तू जर महाराष्ट्रीयन मेंटॅलिटी किंवा एक भारतीय मेंटॅलिटी प्रमाणे गेलास तर आपल्या घरामध्ये जोपर्यंत टी शर्ट आपण जे अंगावरती घालतो ते भारदन बनत नाही तोपर्यंत ते आपल्याकडे असतंच. बरोबर. पायपुसणं बऱ्यापैकी वापरलं जातं. ते एक सगळ्यात मोठं वास्तुदोष आहे, किंवा जसं तू म्हणालास वाईट इम्पॅक्ट करू शकतं. तुझा तुटलेला चष्मा किंवा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत यूज केलेला आपण नॉर्मल टूथब्रश जोपर्यंत हेअर कलर करायला वापरत नाही तोपर्यंत आपण तो टाकत नाही. बरोबर. तो एक मोठा दोष आहे. बंद घड्याळ तुमच्या कामामध्ये डिले आणू शकता. तर ह्या 3 गोष्टी म्हणजे कुठली पण का, हाताची नसणार, कारण की आता कसं झालंय टेक्नॉलॉजी एवढी वाढली की कुठले घड्याळ हाताचे जे तुमचे वॉचेस आहेत बॅटरीवरती असतात, चार्जवर असते, इम्पल्सवर असतं, तुमच्या पल्सवर चालतं घड्याळ, ते घड्याळ किंवा कुठल्या कीज आहे त्याच्यावरती चालतं, ते नाही. भिंतीवरती लावलेले आहेत किंवा जुनी घड्याळ जी हातात घालायची होती, जी आत्ताच्या टेक्नॉलॉजी नाहीत आणि त्याचा वापर नाहीये, ती ठेवू नका. ती तुमच्या कामामध्ये फार डिले आणेल, तुमची होणारी कामं डिले होतील. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जसं मी सांगितलं की वास्तूची जादू बघायची आहे तर घरामध्ये साफसफाई करा, म्हणजे क्लटर फ्री करा, म्हणजे कुठलीच घाण ठेवू नका, कोणा कोपरा साफ ठेवा. आणि 1 महिन्यामध्ये तुमची राहिलेली कामं, तुमचे काही प्लान्स अडकलेत, तुमचे कुठे पैसे अडकलेत, ते 1 महिन्याच्या आत येणारच. पण ही प्रोसेस आहे. आता हे ऐकायला फार सोपं वाटतं पण करणार नाही. त्याचं कारण असं, याच्यामध्ये काय जादू टोना टोटका तंत्रमंत्र नाहीये किंवा काही यंत्र नाहीये कुठे ठेवायचं. तर हे तुम्ही करून बघा, तुम्हाला 1 महिन्यात नक्कीच रिझल्ट भेटेल. ओके. पण मग असं असतं का, समजा आता तुम्ही हे तर सांगितलं, जर आपण एखाद्या घरामध्ये राहायला गेलो समजा, तर लगेच त्याचा आपल्या लाईफवरती इम्पॅक्ट होतो का? हो, नक्कीच होतो. कधी कधी असं असतं ना की आपण बघतो, आपण कुठल्या तरी नवीन वास्तूमध्ये राहायला गेलो आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकतर एकदम छोटा प्रॉफिट तरी होतो काहीतरी, किंवा त्याची स्पंदनं लगेच तुला जाणवायला लागतात. फॉर एक्झाम्पल, तू कुठल्या तरी घरामध्ये गेलास आणि एक वयस्कर माणूस जर ऑफ झाला तर आपण समजू शकतो वय झालंय म्हणून, पण त्याचा मेजर इम्पॅक्ट तुला कधी कधी असा पडतो, एकतर तुझ्या घरामध्ये भरपूर ग्रोथ होते, तिकडे तू जातोस, तू पॉडकास्ट करतोयस, तू जे क्षेत्र आहे तुझ्यामध्ये त्याच्यात तुला भरपूर ग्रोथ भेटते किंवा भरपूर डाऊनफॉल येतोय. तर नवीन वास्तू तू रेंटवरती पण घेतोयस किंवा नवीन वास्तू तू विकत घेतोय, ही बघण्याचं कारण हेच आहे की ती तुम्हाला एकतर भरपूर इम्प्रूव्हमेंट देऊ शकते, नाहीतर मोठा घात करू शकते, मोठा धक्का देऊ शकते घरातला. आणि जी वास्तू कधीही घरातल्या सगळ्यात मोठ्या व्यक्तीवरती इम्पॅक्ट करते किंवा सगळ्यात अर्निंग मेंबर जो असतो मेन, त्याच्यावरती इम्पॅक्ट करते. म्हणून वास्तूवरती लक्ष द्यावं. ओके. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जर समजा आपण एखाद्या नवीन घरामध्ये राहायला गेलो, ओके, तर नवीन घरात राहायला गेल्यानंतर मग ते भाड्याचं असू द्या किंवा स्वतःचं असू द्या, 3 ते 4 महिन्यांमध्ये तुमच्या लाईफमध्ये काहीतरी चेंजेस येतील. बरोबर. एकतर ते घरामध्ये गेल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी ग्रोथ येईल, तर ते घर तुमच्यासाठी चांगलं आहे. बरोबर. ओके. किंवा असं होईल की त्या घरात राहायला गेल्यानंतर तुम्हाला काहीतरी मेजर हेल्थचे इश्यू येतील, पैशांचे इश्यू येतील. तर असं समजून घ्यायचं की त्या घराचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला किंवा त्याच्यामध्ये काहीतरी वास्तुदोष आहे जो आपण नॉर्मल माणसाला कळत नाही. ओके. आणि तो करेक्ट तरी केला पाहिजे जर आपण ते घर सोडून नाही जाऊ शकत. हो, बरोबर. किंवा एकदम सिंपल रेमेडी सांगेन मी, परमेश्वरी शक्ती जी आहे ती पुरुषापेक्षा स्त्रीकडे आहे. तर तुम्ही कुठलाही प्लॉट किंवा कुठलीही जमीन बघायला जाताय, जी तुम्हाला फक्त बघायला जायची, फायनल नाही करायची, त्याची स्पंदनं ओळखायची असेल तर तुम्ही घरातल्या तुमच्या आईला, तुमच्या बहिणीला किंवा जर तुम्ही लग्न झालेले आहे तुमच्या बायकोला कुठलाही फ्लॅट जरी बघताय तिला घेऊन जावा. कारण की पुरुष हा माणूस कामावरती असतो, त्याचा बिझनेस सांभाळ, घरी राहते कोण? स्त्री. तर तिच्यावरती त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो एनर्जीचा, आणि ती पहिली एनर्जी ती ओळखू शकते. म्हणून कधी फ्लॅट बघायला जाताना तुम्ही तुमच्याबरोबर तुमच्या बायकोला, तुमच्या बहिणीला, तुमच्या आईला घेऊन एका लेडीला घेऊन जा, जेणेकरून तुम्हाला त्याच्या एनर्जीज लगेच ती सांगेल. ती तुम्हाला लगेच सांगणार की इथे राहायला पाहिजे की नाही किंवा बरं वाटतंय की नाही.
ओके. म्हणजे जर तुमच्याकडे वास्तू कन्सल्टंट लगेच अवेलेबल नसेल किंवा वास्तू कन्सल्टंट तुम्ही नाही बघू शकत किंवा तुम्ही बेअर नाही करू शकत त्याची फीस, तर तुम्ही तुमच्या घरातल्या लेडीला घेऊन जाऊ, तुम्हाला नक्की ती 2 मिनिटात सांगेल. म्हणजे त्यांना विचारायचं एक सिक्रेट रेमेडी आहे. ओके. त्यांना विचारायचं की तुला कसं फील होतंय इकडे. जर त्यांनी सांगितलं की येस मला इथं पॉझिटिव्ह वाटतंय, तर मग तुम्ही त्या हिशोबाने तुम्हाला पहिल्या 5-10 मिनिटातच एंटर केल्या गेल्या सांगणार की छान आहे म्हणून किंवा नाही. ओके. येस. त्याच्यानंतर आता आपण पाहिलं की समजा आपला जो क्वेश्चन होता की कुठल्या गोष्टी केल्या नाही पाहिजे घरामध्ये की ज्या पैशाला निगेटिव्ह इम्पॅक्ट करतात, त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की जुने घड्याळ वगैरे नाही पाहिजे, टूथब्रश, चष्मे जे जुने आहेत ते पटकन काढायचे, जी काही अडगळ काचा आहेत त्या काढायच्या, जी काही अडगळ आहे घरातला पसारा आहे कोणा साफ करायचा. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट तुम्ही सांगितली की जे आपले कपडे आहेत त्याला कधीच पाय पुसणं म्हणून वापरायचं नाही. ओके. येस. किंवा ब्रश पण असे वापरायचे नाही. ओके. त्यानंतर आता माझा क्वेश्चन आहे की आता हे आपण पाहिलं की कुठल्या गोष्टी नाही करायच्या, आता कुठल्या गोष्टी अशा असतात की त्या पॉझिटिव्ह असतात पैशांसाठी, ओके, ते मला विचारायचं आहे. घरामध्ये तुमच्या पहिली गोष्ट तुमची एंट्रन्स जी असते ती नेहमी साफ असावी. जसं आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये तू बघायला गेलास तर एंट्रन्स वरती शू रॅक नसतो, शूज असतात भरपूर चपला पडलेल्या. तर एंट्रन्स ही तुझी नेहमी सूर्याला डिनोट करते, सूर्यग्रहाला. आणि चप्पल किंवा ढोपराच्या खाली जे काही तू वेअर करतो सॉक्स आहे ते शनीला रिप्रेझेंट करते. तर तू जर तुझ्या सूर्याच्या ठिकाणी जर शनीला ठेवलं तर तुझ्या हेल्थचे इश्यूज होणार आहेत. म्हणजे मी एक रील पण बघितली होती मागे सोशल मीडियावरती की त्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्या घराच्या एंट्रन्सच्या बाहेर जर शू रॅक असलं तर मग प्रॉब्लेम होतो, हेल्थ इश्यूज वगैरे येतात. बरोबर. मग हे बरोबर आहे का? बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे की तुझे एंट्रन्स आहेत, कुठली एंट्री असेल तुझी ती सूर्याला डिनोट करते. आणि तुझे शूज आहे ती चप्पल आहे, तर शू रॅक पहिली गोष्ट बंद असावा, ओपन नाही. ओके. कशी आपण चप्पल काढून आहे दरवाजाच्या बाहेर, शू रॅक ओपन नसावा, बंद असावा. शू रॅक लांब असावा, थोडासा दरवाजापासून लांब, एंट्री पासून. ओके ओके. कारण त्याचं काय दरवाजाला चिटकून नसावा, कारण की सूर्यदेव सूर्यग्रह हेल्थचे कारक आहेत आणि शनिदेव जर सूर्याच्या ठिकाणी आले तर तुमचे हेल्थ इश्यू होणार, तुमचे मेडिकल एक्सपेन्सेस, तुमचे ओव्हर एक्सपेन्सेस आणि घरात आणि काही खर्च कुठल्याही गोष्टींनी होऊ शकतात. ओके. म्हणजे शू रॅक तरी एक्झॅक्टली कुठं असलं पाहिजे? शू रॅक कुठेही असलेला चालेल, फक्त तो बंद असावा आणि दरवाजाच्या एंट्रीवरती एकदम बाजूला नसावा, थोडा लगेच नसावा, एकदम थोडा लांब आणि बंद असावा, ओपन नसावा. ओके. मग तो तुम्हाला काही वाचू देत. येस. तर आणि काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आलं की जर तुमची वॉल आहे उत्तरेला आणि ती वॉल ब्लँक वॉल आहे किंवा ओपन आहे वॉल किंवा ज्या वॉलवरती काही नाही, तुम्ही उत्तरेच्या भिंतीवरती तुम्ही वॉटरफॉल लावू शकता, जेणेकरून तुमचं जलतत्व चांगलं होईल. आणि वॉटरफॉल म्हणजेच कॅश फ्लो येणार तुमच्याकडे, कारण की पाण्याचं तत्वच आहे, पाण्याचं वैशिष्ट्यच आहे की वाहत राहावं. तर तुमच्याकडे पैसा नेहमी वाहत राहणार, तर तिथे तुम्ही वॉटरफॉल लावू शकता किंवा तुम्ही ग्रीनरीचा पण फोटो तुम्ही लावू शकता. जसं तुम्ही आता पूर्वेकडे तुम्ही जर येत आहे, तुमचे पूर्व जर बंद आहे, भिंत आहे पूर्वेकडे, तर पूर्वेकडे तुम्ही रायझिंग सन, सूर्योदयाचा फोटो लावू शकता. परत ग्रीनरी पण लावू शकता, फॉरेस्ट ग्रीनरी ही लावू शकता. आता उत्तरेला मला समजलं की जसं तुम्ही सांगितलं की उत्तरेला जलतत्व असतं म्हणून तिथं तुम्ही जर धबधब्याचा फोटो जर लावला समजा तर त्याने तुमचा कॅश फ्लो वाढतो, येणारा पैसा वाढतो. बरोबर. पूर्वेला तुम्ही सांगितलं की पूर्वेला एक एंट्री असते, शू रॅक त्याच्यापासून लांब ठेवायचं, जवळ ठेवायचं नाही. ओके. आता तुम्ही सूर्याचा फोटो सांगितला, पण मग तो कुठून लावायचा? बाहेरून लावायचा की आतून लावायचा? आतून. घराच्या आतमध्ये, म्हणजे घराची तो आत बसल्यावर घराची जी आतली भिंत आहे, आतली साईड आहे, त्याच्यावर दिसलं पाहिजे. ओके. म्हणजे एंट्री जरी असली तरी तिथे त्याच्यावरती तुम्ही सूर्याचा फोटो, एंट्री असेल तर नाही लावायची, काही गरज नाही, काय गरज नाहीये. पण तुला जर एंट्री आहे तुझी आणि ती अजून पॉवरफुल करायची आहे, पूर्वेची जर एंट्री आहे तिला अजून तुला पॉवरफुल करायची, अजून पॉझिटिव्ह त्याच्यातून रिझल्ट घ्यायचे, तर कॉपरचा सूर्य येतो, तो सगळीकडे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तो तू दरवाजाच्या वरती आतल्या बाजूने लावू शकतोस. ओके. जर तुझा पूर्वेला दरवाजा आहे तर. ओके. ते पण एक पॉझिटिव्ह आहे. त्यांनी तुला बाकीची गव्हर्नमेंट कामं असतील, सोशल कनेक्शन असेल, सरकारी नोकरीमध्ये जे असतील किंवा तुझं काही सरकारी काम आहेत त्याच्यामध्ये थोडं तुझं हेल्प होते अजून. ओके. त्याच्या पुढे आपण जर आग्नेय दिशेला गेलो, जसं मी सांगितलं आग्नेयाला महालक्ष्मीचा फोटो आपण लावू शकतो. तर ह्या काही दिशा आहेत, ह्या तुम्हाला पॉझिटिव्ह करण्यासाठी तुम्ही ह्या फ्रेमचा वापर करू शकता. ओके. परत घरामध्ये तुम्ही ब्रह्मस्थान जे असतं, म्हणजे तुमचा हॉल बोला, लिव्हिंग रूम बोला, तिथे जेवढा होईल तेवढा हलक्या वस्तू ठेवा. सेंटर. बरोबर आहे. ब्रह्मस्थान कुठे असतं की पूर्ण घराच्या एकदम सेंटरला. हा बरोबर. ब्रह्मस्थान म्हणजे तुझ्या शरीराचं जर बघायला गेलं, ब्रह्मस्थान तर नाभी आहे. बरोबर. तशीच घराचं जेव्हा आपण मिडल काढतो तर मिडल जो असतो तो ब्रह्मस्थान. ओके. आणि ती ओपन ठेवायचे. म्हणजे जास्त करून आता एक प्रॉब्लेम आहे की जेवढा आम्ही बिल्डिंग बघतो, फ्लॅट चेक करतो, तर एकच रिक्वेस्ट आहे, मुंबई, बँगलोर, पुणे, हैदराबाद
जेवढे बिल्डर्स आहेत त्यांना एकच माझ्याकडनं रिक्वेस्ट आहे की ब्रह्मस्थानी वॉशरूम देऊ नका, टॉयलेट देऊ नका. ब्रह्मस्थानी जर तुमचं टॉयलेट असेल फ्लॅटच्या मिडल जेव्हा घेतलं तर तुम्हाला 1001% पोटाचे दोष होणार. म्हणून ब्रह्मस्थान हे फार महत्व आहे, कारण की ब्रह्मस्थानातून सगळी एनर्जी निघते. तिथे तुमचं टॉयलेट नसावं आणि तिकडे भिंत नसावी, ओपन स्पेस पाहिजे. तर तुम्ही जर बंगलो बांधताय तर ब्रह्मस्थान या ठिकाणी तुम्हाला हलक्या गोष्टी ठेवायच्यात आणि ओपन ठेवायच्यात. ओके, येस. तर आता काय केलं पाहिजे याच्यामध्ये 2-4 गोष्टी मला समजल्या आहेत. आपलं उत्तरेचा धबधब्याचा फोटो, पूर्वेला कॉपर लावू शकतो आपण, कॉपरचा सूर्य आतून. त्याच्यानंतर आग्नेयला आपण महालक्ष्मीचा फोटो लावू शकतो. बरोबर. ओके, आणि जे आपलं ब्रह्मस्थान असतं ते ओपन ठेवायचं.